नालासोपारा पूर्व स्टेशन परिसरात अस्वच्छतेचा प्रश्न हा ऐरणीवर आलाय। स्क्रीनवर दिसत असलेले चित्र नालासोपारा पूर्व स्टेशन परिसरातले आहे। हा परिसर मुख्य रस्ता आणि रेल्वे स्टेशन लगतचा असल्याने इथे दिवसभर प्रवासी, वाहन चालक आणि नागरिकांची मोठी वर्दळ असते। त्यामुळे वाहतूक कोंडी ही येथील नेहमीची समस्या बनली आहे। मात्र या सर्वांपेक्षा गंभीर प्रश्न म्हणजे परिसरातील बेकायदेशीररित्या उभ्या असलेल्या फेरीवाल्यांमुळे निर्माण झालेली अस्वच्छता। दिवसभर व्यवसाय केल्यानंतर फेरीवाले उरलेला कचरा रस्त्यावरच टाकून निघून जात असल्याचं चित्र येथे सातत्याने पाहायला मिळते। परिणामी रस्त्यालगत कचऱ्याचे ढीग साचत असून परिसरात दुर्गंधी पसरते। हा कचरा पाळीव तसेच भटक्या प्राण्यांद्वारे रस्त्यावर पसरवला जातोय, त्यामुळे उंदरांचा उपद्रव हा वाढतोय। शिवाय रस्त्याच्या कडेला आणि गटारीजवळ साचलेला कचरा पावसाच्या पाण्यासोबत ड्रेनेज आणि सीवेज लाईनमध्ये जाऊन पाण्याचा प्रवाह देखील रोखत आहे। यावेळेला मी नालासोपारा पूर्व स्टेशन परिसरात उभा आहे। हा स्टेशनचा हा मुख्य रस्ता आहे आणि अर्थात म्हणाला तर हा स्टेशन जो रस्ता आहे, आता ही सकाळची वेळ आहे म्हणून हा रस्ता संपूर्ण खाली आहे, पण जसं दिवस वाढत जातो त्याचप्रमाणे रिक्षा आणि प्रवाशांची संख्याही वाढत जाते आणि त्याचप्रमाणे या संबंध रस्त्यावर अनधिकृत फेरीवाले जे आहेत ते फेरीवाले जास्त प्रमाणात इथे उपस्थित होतात आणि हा संबंध रस्ता हा ट्रॅफिकच्या दिशेला वळला जातो। पण आपण चिंताजनक बाब म्हणजे ही आहे की सकाळपासून हे संध्याकाळचं जे फेरीवाले आहेत ती या क्षेत्रात जास्त प्रमाणात वाढले आहेत आणि त्याच प्रमाणात हे धंदे करतात। पण धंदे बंद करून झाल्यानंतर जे काही संबंध जो काही घाण असते ती घाण ही अशाच पद्धतीत टाकली जाते आणि जी घाण आहे ती रस्त्याच्या कडेला सोडली जाणे कारणाने गटरा म्हणजे जे रस्त्या लागतची गटार आहेत त्या गटारा मध्ये ही नक्की घाण जाते आणि त्याच कारणाने हा संबंध जो चेंबर आहे किंवा गटर आहे हे गटर चॉक होतं आणि तिथे जी पाण्याचा प्रवाह आहे तो कुठेतरी थांबला जातो। खरोखर अशा वागणूक ही अशा लोकांकडनं चिंताजनक आणि एक विषयाची बाब है के बाद सफ़र करें रोज शायद आपका यहाँ से आना जाना है, ये जो सारा कचरा जो रोड के आजू बाजू में गिरा है इस पे आपको कैसे लगता है ये कैसे होना चाहिए? ये बहुत गंदगी है यहाँ पे, बहुत पब्लिक को आने जाने वाला का बहुत तकलीफ़ है। इस पर महानगर पालिका को काफ़ी ध्यान देना चाहिए। बास आता है इससे पब्लिक के कहीं ना कहीं बीमारी भी फैल रहा है और काफ़ी तकलीफ का सामना करना पड़ रहा है पब्लिक। नहीं, महानगर पालिका तो ध्यान देगी, काम करेगी, पर ये जो लोग धंधे लगा रहे कहीं ना कहीं ये धंधे वालों का कचरा दिख रहा है। धंधे वाला को भी थोड़ा समझना चाहिए कि वो लोग कचरा फैलाने का काम कर रहे हैं और यहाँ का जो कर्मचारी को भी ध्यान देना चाहिए कि कचरे पे थोड़ा काम करे। प्रशासन यावर काय नक्की कारवाई करेल हे देखील पाहण्यासारखं आहे। यांच्यावर अंकुश लावणारं कोणी आहे का, हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे। नवराष्ट्रकरिता निलेश महाडिक, नालासोपारा।